UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड मध्ये 1222 शस्त्र परवानाधारक कोणाच्या वरद हस्ताने? अंजली दमानियांकडून धक्कादायक आकडेवारी ट्विट करत सवाल। वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख, अटक करण्याची मागणी। बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा। वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यासह हत्या प्रकरणात तुरुंगात टाका, हत्या प्रकरणातील आका लवकर आत गेला पाहिजे, आमदार सुरेश धस यांची मागणी। बीडमध्ये एवढी मोठी घटना घडून पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा सवाल। तर वाल्मिक कराडच्या अटकेसाठी दमानी 28 तारखेला बीडमध्ये आंदोलन करणार। पंकजा किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही, फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी। मागच्या वेळी पालकमंत्रीपद भाड्याने दिल्याची टीका। बीडच्या पालकमंत्री कोण असेल याचा निर्णय आम्ही तिघं मिळून घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणाशी संबंधित संशयित गुन्हेगार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, राऊतांचा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर निशाणा। महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट झाल्याची टीका। माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा, सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी। जम्मूच्या पूंछमध्ये सैन्याचं वाहन 200 फूट दरीत कोसळलं, दुर्घटनेत 5 जवानांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर असल्याची माहिती। मेंढारच्या बालनोई भागातील घटना। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरच्या हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू, आधार कार्डमुळे अडचण झालेल्या महिलांनाही लाभ, पुढील 4 ते 5 दिवसात हप्ता मिळणार। राहुल गांधी थेट भाजी मंडईत, महागाईवरून केंद्र सरकारला घेरलं, लसूण 40 वरून 400 रुपयांवर, मात्र सरकार कुंभकर्णासारखं झोपलंय, राहुल गांधींचा हल्लाबोल। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी बाजारभावात मोठी घसरण, गेल्या 15 दिवसात दर 1500 रुपयांपर्यंत घसरले, कांदा उत्पादकांना 60 कोटींचा फटका। ठाण्यातील काही भागात 2 दिवस पाणी पुरवठा बंद, 26 आणि 27 डिसेंबर या कालावधीत जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणी बंद असणार। नाताळसह नवीन वर्षाचं स्वागत करणाऱ्यांसाठी खुशखबर, 24, 25 आणि 31 डिसेंबरला हॉटेल, रेस्टॉरंट, बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, 19 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात, भारत पाकिस्तानचा 23 फेब्रुवारीला दुबईत सामना रंगणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।